सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागातील भ्रष्टाचार विरोधात अतुल प्रभुदास लांडगे यांचे आंदोलन। सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग नाशिक या कार्यालयातील प्रकल्प तत्कालीन कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, उप अभियंता YA पाटील, लेखाधिकारी वसीम अख्तर व भांडार लिपिक सुभाष निकम यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये संगणमताने मिळून वरिष्ठ अधिकारी व उद्योजकांचे मिळून सुमारे 50 कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार केला आहे। सदर भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी अतुल प्रभुदास लांडगे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांना तक्रार अर्ज दाखल केला। वारंवार सदर प्रकरणातील तक्रार करून देखील 3 वर्षे उलटूनही सदर प्रकरणाची चौकशी होत नसल्याने अतुल प्रभुदास लांडगे यांनी अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यालय नाशिक येथे बेमुदत उपोषणाला बसले। सदर प्रकरणी 3 दिवसात मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर 3 दिवसात गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या दालनात झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल ताशा वाजवून आत्मदहनाचा इशारा दिला आहे। मी अतुल लांडगे, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक या ठिकाणी मी उपोषणाला बसलो आहे। सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग या कार्यालयातील तत्कालीन कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, उप अभियंता YA पाटील, लेखाधिकारी वसीम अख्तर आणि भांडार लिपिक सुभाष निकम या 4ही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मिळून सुमारे 100 कोटीपेक्षाही जास्त मोठा घोटाळा हायब्रिड ॲन्युटी मॉडेल या प्रकल्पांतर्गत केलेला आहे। हायब्रिड ॲन्युटी मॉडेल हा नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रकल्प होता। यामध्ये संपूर्ण प्रोजेक्ट हा 800 कोटीचा असल्याने यामध्ये 100 कोटीपेक्षाही जास्त व्याप्ती या घोटाळ्याची जात आहे। कार्यकारी अभियंत्यांनी आणि लेखाधिकारी यांनी व इतर 2 कर्मचाऱ्यांनी मिळून संगनमत करून सदर प्रकल्पामध्ये साधारणतः 50 कोटीच्या पुढे अशा काही रकमा आहेत का त्या MB रेकॉर्ड न करता ठेकेदारांना अदा केलेल्या आहेत। तसेच कार्यकारी अभियंता यांनी महाराष्ट्र शासनाच्या एस्क्रो अकाउंटमधून बँक गॅरंटी काढली आहे आणि शासनाच्याच पैशांनी बँक गॅरंटी काढली आणि तीच पुन्हा शासनाला सादर केलेली आहे। ही शासनाची सर्वात मोठी फसवणूक आहे। यामध्ये 4ही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बेजबाबदारपणे मनाला येईल तसं सरकारी पैशाची यथेच्छ उधळपट्टी केलेली आहे। 100 कोटीपेक्षाही जास्त मोठा हा घोटाळा आहे। याच्यात गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि गुन्हा दाखल होण्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे। सदर प्रकरणात दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांनी चौकशी अहवालात नोंदवलेले निवडक निष्कर्ष व अभिप्राय हे नाशिक जिल्ह्यातील हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या व प्रगतीत असलेल्या 3 कामांची निविदा ही HPM इन्फ्रा JV यांना देण्यात आली आहे। सदरील 3 कामांचे एकत्रित किंमत हे रुपये 500 कोटींपेक्षा जास्त असून HPM इन्फ्रा JV यांचे आर्थिक क्षमता 3ही कामांच्या एकत्रित किमतीकरिता तपासण्याचे दिसून येत नाही। तसेच NSK 54, NSK 56, NSK 57 या कामांची गती राखता आलेली नाही। सदरील काम आज देखील पूर्ण झालेले नाही व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही। सदरील कामांकरिता कुठलेही नियमांचे पालन केले नसून सदर कामात व ठेकेदारांशी संगनमत करून सर्व कामांमध्ये सरसकट 12% GST अदा करण्यात आलेली आहे। सवलत दराने जितकी GST अदा केली असेल तेवढेच रकमेचे सवलत दरात जी GST पोटी रक्कम अदा करणे आवश्यक आहे, परंतु सवलत दरास 12% GST सरसकट अदा करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदरील बाब ही निविदा शर्तीनुसार चुकीची व गंभीर आहे। अशा अनेक बाबी लक्षात आणून दिल्या असून सुद्धा याला कारणीभूत असलेले कार्यकारी अभियंता, उप अभियंता, लेखाधिकारी, भांडार लिपिक यांना पाठीशी घातल्या जात असल्याचा संशय असल्याने अखेर शासनाच्या निदर्शनास हा भ्रष्टाचार आणून देण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आले आहे।